अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी चौकात महाजन यांच्या बॅनरला चप्पल मारत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की 26 जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणून बुजून घेण्यात आले नाही। ही बाब अत्यंत गंभीर असून संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर जिल्हाधिकारी चौकात जमून गिरीश महाजन यांच्या बॅनरला चप्पल मारत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजनांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हेतू पुरस्परपणे घेतलं नाही आणि त्या ठिकाणी आमच्या ज्या भगिनी आहेत माधवी पवार आणि दर्शना सौपुरे यांनी जो त्या ठिकाणी निषेध नोंदवला आणि त्यांच्यावर जो पोलिसांनी प्रकार केला त्या प्रकरणाच्या विरोधात आणि आमच्या बहिणीच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी आज हे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं आणि गिरीश महाजनांना ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करून ताबडतोब अटक करा या मागणीसाठी सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। यासाठी सर्वप्रथम आम्ही गिरीश महाजनांना वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन केलं आणि अक्षरशः गिरीश महाजन जोड्याने पिटला। समोर असला तरी आम्ही पिटू एवढी ताकद आज आमच्या आंबेडकरी अन्वयात आहे, एवढं मात्र मी या ठिकाणी सांगतो। आणि जर या निवेदनावर विचार केला गेला नाही तर यापेक्षा गंभीर स्वरूपाचे परिणाम या प्रशासनाला भोगावे लागतील। ही वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।